हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर ऑनलाईन खरेदी कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे ह्याच्याबद्दल थोडं मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, आत्ताच माझी मुलगी सांगत होती मला की 500 रुपयामध्ये काजू आणि बदाम खरेदी केलं. तर ते मंदिराच्या ठिकाणी खरेदी केलं. तर त्यांनी का नाही काय केलेलं, कसं असतं, माणसाला वाटतं चला इथं आपण देवाच्या ठिकाणी आलो आहे काहीतरी घ्यावं, म्हणून त्यांनी घेतलं असणार किंवा स्वस्त असेल म्हणून घेतलं असणार. आणि त्यांनी ते खरेदी केलं आणि घरी जाऊन त्यांनी ते उघडलं. उघडल्यानंतर ना त्याच्यामध्ये एवढेसेच काजू होते आणि बाकी सगळं काय चॉकलेट किंवा काय असं काय काय होतं त्याच्यामध्ये. तर असं फसवागिरी करू नये, कारण प्रत्येकाच्या पैशाला किंमत असते. आणि म्हणजे किती त्या बाईला वाईट वाटलं असणार की बाबा 500 रुपयामध्ये मी काजू घेतले आणि त्याच्यामध्ये सगळं चॉकलेट असं काय काय आलेलं. त्या बाईला वाईटच वाटलं असणार ना, 500 रुपये म्हणजे थोडे झाले का. आणि ऑनलाईन खरेदीबद्दल मी तुम्हाला सांगते. जर आपण ऑनलाईन समजा एखादी वस्तू खरेदी केली आणि ती जर खराब निघाली, त्याच्यातून सुद्धा माणसाला वाईट वाटतं. तर सांगण्याचा उद्देश हाच की दुकानामध्ये जाऊन, स्वतः दुकानामध्ये जाऊन खरेदी करावी. एखादी वस्तू खराब निघाली तर आपण त्या दुकानदाराला जाऊन बोलू शकतो. बऱ्याच लोकांना सवय आहे ऑनलाईन खरेदी करायची. कारण कसं असतं, काय काय लोकांना वेळ नसतो दुकानात जायला. आणि हे आता ऑनलाईनचं जे खरेदीचं हे फॅड आलेलं आहे ना, लय चुकीचं आहे. मला असं म्हणायचं आहे. तुमचं म्हणणं काय आहे ते का मला सांगा बरं का. काय काय लोकांनी फोन खरेदी केले, तर फोन खरेदी केले त्याच्यामध्ये दगडं बिगडं असं बरंच काय काय आलेलं आहे. तर हे ज्यांना वेळ नाही ती अशी बसते घरात बसल्या बसल्या काहीतरी खरेदी करायचं, तर ते लय चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा. आता समजा आपण पिंप घेतला, खरेदी पिंप केला समजा, आणि तो नळाचा असला आणि तो नळाच्या जागेला समजा खराब असला. आपण पाणी भरलं, पाणी समजा लागलं त्याच्यातून त्या नळाच्या ठिकाणी ते होलातनं समजा पाणी गळायला लागलं, तुम्ही काय करणार आहेत? तिकडं ते ऑनलाईनला जाऊन सांगणार आहेत का मग असं असं माझी वस्तू खराब निघाली आणि तुम्ही बदलून द्या? काय करू शकत नाही आपण. तसं दुकानात गेलो, दुकानात आपण खरेदी केली, त्या दुकानदाराला जाऊन सांगू शकतो ना. तो दुकानदार आपल्याला बदलून देईल किंवा तिथं काहीतरी करून देईल ना. हं? म्हणजे काहीतरी सोल्युशन बरंच काय काय असतं ते जोडाजोडीचं. तर ते काहीतरी ते करून देईल. तसं ऑनलाईन काय करू देणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. प्रत्येक वेळेला ऑनलाईन खरेदी ही चांगलीच असते असं काही नसतं. कधी कधी आपली फसवागिरीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना विचार करून खरेदी करत जावा. हां, विनाकारण आपले पैसे कुठं पण वाया घालवू नका. का आपले पैसे कष्टाचेच असतात, बिगर कष्टाचे नसतात. एवढा विचार करा आणि मग ऑनलाईन खरेदी करा. बऱ्याच ठिकाणी फसवागिरी चालू असते. म्हणजे आपण काही धान्य जरी घेतलं ऑनलाईन, आता ते ब्लिंकेट काय काय बरंच आलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं चांगलं असतं असं काही नसतं. मला नाही पटत हे ऑनलाईन खरेदी, आपल्याला नाही पटत. कारण माझ्याकडे हे गुगल पे फोनपे असलं काही नाही आणि मला ते पटत पण नाही. हां, बँकेत जाऊन 1 तासाच्या ऐवजी 2 तास थांबल. हां, पण बँकेत जाऊनच तुम्ही पैसे पण आणणार असं आहे. तर मला काही हे पटत नाही. का आता समजा आपण शेंगदाणे खरेदी केले ऑनलाईन, त्याच्यामध्ये गारा टाकल्या तर काय कळणार आहे मला तुम्ही सांगा. हां, ते गारा आणि ते शेंगदाणे एकसारखेच असतात. मग काय उपयोग आहे सांगा तुम्ही ह्याच्यात ऑनलाईन खरेदी करण्यात. भरपूर फसवागिरी चालू आहे या ऑनलाईन खरेदीमध्ये. तुम्हाला काय म्हणायचं आहे मला फक्त सांगा कमेंटमध्ये. म्हणजे माझं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं असलं तर चुकीचं म्हणून सांगा आणि बरोबर असलं तर बरोबर म्हणून सांगा. मला काय कोणाचा राग येणार नाही. हं? आता त्या 500 रुपयात त्या बाईने काजू खरेदी केले, त्या बाईची काय चुकी होती सांगा. हं? देणाऱ्याने तर नीट द्यायचं ना. हं? कशाला फसवागिरी करायची? आता मी जाताना कधी कधी चिक्की घेते ना, मला त्या दुकानामध्ये तरी पण मला भीती वाटते का चिक्की ही चांगलीच असेल का नाही म्हणून. काही खरं राहिलं नाही. हां, आता माणुसकी पण गेली आणि काय आता बोलण्यासारखं काहीच नाही राहिलेलं.
कुठं खरेदी करावी, जिथं आपण कायम एका दुकानात खरेदी करतो ना तिथंच खरेदी करावी असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. बरंच काय काय सांगण्यासारखं असतं, पण तेवढं माणसाला का नाही पटापटा आठवत नाही. त्यामुळं आपलं जेवढं मला आठवतं तेवढंच मी बोलते. तर हे गुगल पे, फोनपे कितपत योग्य आहे आणि ऑनलाईन खरेदी आणि दुकानात जाऊन केलेली खरेदी कितपत योग्य आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, बाय बाय.